खूप दिवस झाला मी ना चिनी गुलाबाचं झाड लावलेलं होतं. म्हणजे 3 झाडं आणली होती आणि एकत्रच लावली होती. असं मस्त गच्च भरलेलं झाड आम्हाला बघायचं होतं. म्हणजे ते असं हवं होतं आणि हे घरामध्ये आम्ही हँग करून ठेवणार आणि खूप दिवस झाला आम्ही वाट बघत होतो, की कधी हे फुल उमलणार एकदाचं. आणि ते आज सकाळी-सकाळी ना मी गॅलरीमध्ये गेले आणि बघितलं तर छान उमललेलं होतं. म्हटलं छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करते. सकाळी-सकाळी इतकी थंडगार हवा सुटलेली होती ना, आता पाऊस तर पूर्ण गेलायच म्हणायचं. आता पाऊस तर काही पडलाच नाही 2 दिवस झालं. आणि त्याच्यामध्ये हे बाहेरचं वातावरण बघायला ना खूप जास्त छान वाटत होतं. थंडगार हवा सुटलेली आहे आणि पहिल्यांदाच ना शेवंतीचं झाड एवढं छान ग्रो झालं म्हणजे परत त्याला मस्त हिरवीगार पालवी फुटली आहे. मागच्या 2 दिवसा म्हणजे काल मी सगळ्या साड्या माझ्या वॉश केलेल्या होत्या कारण कडक ऊन पडलेलं होतं म्हणून म्हटलं चला आता ह्या लगेच तर वापरायच्या नाही आहेत. पण व्यवस्थित धुवून परत घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते. जेव्हा कधी घालायच्या आहेत ना तेव्हा मस्त प्रेस वगैरे करून लगेच घालता येतात म्हणून. इथं घड्या करून ठेवायला घेतल्या आणि मला ना कधीच म्हणजे एकाच प्रयत्नामध्ये कधीच माझ्या साडीची घडी व्यवस्थित बसत नाही. माझी खूप जास्त चिडचिड होते. सिल्क साडीची तर पटकन होतच नाही. काठपदर साडीची तर पटकन होऊन बसते. पण सिल्क साडी म्हटलं की माझं डोकंच फिरतं आणि 4-5 वेळा म्हटलं तरी मग घडी घाल विस्कड असं माझं होतच असतं. फायनली ही साडी खाली टाकून दिली. व्हिडिओ बंद केला आणि त्याच्यानंतर मग निवांत साडीची घडी घालत बसले. आता धनुषची स्कूल परत ओपन होणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचं ना म्हणजे दुपारपर्यंत आता तो स्कूलमध्येच असणार. पहिल्यांदा तर थोडंसं टायमिंग होतं स्कूलचं, 2.5 तास फक्त जायचं. येईपर्यंत माझी कामं व्हायची सगळी, त्यात मन रमायचं. पण आता असं होणार ना की सकाळची सगळी कामं आवरणार आणि तो दुपारी 2च्या नंतरनं मग घरी येणार. ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटते कारण हार्डली मी 2-2.5 तास त्याला सोडून राहू शकते, पण असं दुपारपर्यंत अजिबात नाही. माझ्या घरातली सगळीच कामं आवरून झालेली होती म्हणून आम्ही गॅलरीतच बसलो होतो आणि तेवढ्यात माझं ना स्नॅपचॅटकडे लक्ष गेलं आणि त्याच्यामध्ये ना हा खूप छान फिल्टर होता, त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ शूट केला. हे आज ऑफिसवरून लवकर घरी आले होते म्हणून म्हटलं चला आता आपण सगळ्यांसाठी चहा बनवता. आणि कधी कधी बाहेरचा चहा प्यायला खूप जास्त आवडतं ह्यांना, मला अजिबात आवडत नाही. मी बाहेरचा चहा हार्डली 1-2 वेळा फक्त पिलेले असेल. पण आज म्हटलं ह्या कपांमध्ये म्हणजे मी घरीच हे चहाचे कप आणले जेणेकरून बाहेरचा चहा पिल्यासारखं फील होतं म्हणून मग ह्या 2 कपांमध्ये ना दोघांसाठी पण मस्त चहा गाळून घेतला. आणि संध्याकाळी मी बाहेर गेलो होतो ATM मधून पैसे काढण्यासाठी आणि धनुषला पैसे दिसले की उड्याच मारायला लागला, त्याला काहीच समजत नव्हतं. आणि असं पण त्याला काय समजणार आहे पैसे म्हणजे नक्की काय असतं ते, कारण आहेच तो खूप जास्त छोटा. आणि बाहेरून येताना मग वडापाव आणला होता. वडापाव आणण्याचं एकच रिझन असतं की हे खायचं आणि मग फक्त खिचडी भात बनवायचा आणि तोच जेवण म्हणून खायचा. असं माझं प्लॅनिंग असतं. तुमचंही असंच असतं का?